जगातलं सर्वात मोठं उदाहरण आहे महाराज, सर्वात मोठं. राजा रावणासारखा जगाच्या पाठीवर श्रीमंत माणूस नाही झाला महाराज. देह हे काळाचे धन कुबेराचे, एवढं ऐश्वर संपन्न ते कोणाचं होतं महाराज? रावणाकडे एवढी संपत्ती होती महाराज. त्याच्या संपत्तीचं वर्णन करण्याकरता तुकोबाराय स्वतः अभंग खर्च करतात. तुकोबारायने पूर्ण एक अभंग, आता जेवढे अभंग आहे 4096 म्हणा किंवा आणखी वेगवेगळे आता गणित आहे, 4000पेक्षा जास्त अभंग तुकोबारायांचे आहेत. त्यापैकी एक अभंग स्वतः तुकोबारायांनी यासाठी खर्च केला. कशासाठी? संपत्तीचं वर्णन. पाटील, कोणाच्या संपत्तीचं? रावण एवढा प्रकांड पंडित होता की त्याच्यासारखा विद्वान त्यावेळेस कोणी नव्हता. राजा रावण महाराज एवढा एक वेळचा प्रसंग, एक कमळ कमी पडलं महाराज. भोलेनाथांना एक कमळ कमी पडलं पूजेसाठी, तर त्याने आपलं शिर कमळ वाहिलं होतं. आपण करू तसं? आपण तसं, आपल्याला एकच आहे महाराज. ते जर अर्पण करायचं म्हणल्यानंतर आपल्याला काय राहील? म्हणून आपण इतकी भक्ती करणार नाही. त्या रावणाने एवढी मोठी भक्ती केली, एवढी भक्ती केली, त्या भक्तीचं श्रेष्ठत्व, त्या भक्तीचं सफलत्व असं झालं. तुकोबाराय स्वतः म्हणतात, लंके माझे घरे किती ते ऐका, सांग तशी संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी. तुकोबाराय सांगतात की त्या रावणाच्या लंकेमध्ये कोटी घर काश्या आणि तांब्याची. आणि मग शुद्ध कांचन म्हणजे एक नंबरी असणार जे सोन आहे, 16व्या कसाचं. ज्ञानोबाराय वर्णन करतात ना त्या 16व्या कसाचं. 16वा कस ज्यावेळेस त्या सुवर्णाला लागल्या जातो त्यावेळेसच ते 100% सोनं काय होतं? राहतं. मग अशा 16व्या कसाचं सोनं किती आहे तिथं घर? शुद्ध कांचनाची सप्तकोटी महाराज. सप्तकोटी त्या ठिकाणी घर कशाचे? शुद्ध कांचन म्हणजे सोन्याचे आहेत. चला, मला त्याची संपत्ती नाही सांगायची, मला शेवटच्या चरणावरती यायचे. तुकोबाराय वर्णन करतात, एवढा ऐश्वर्य संपन्न राजा रावण आहे, एवढा श्रीमंत राजा रावण आहे, तरी सुद्धा अंतकाळाच्या वेळी मात्र एवढ्या संपत्तीमधून त्याच्या बरोबर फुटकी कवडी सुद्धा आलेली नाही. तुकोबाराय त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही.